जय शिवराय मित्रांनो, आज एक गड भ्रमंती सरसगडावरती। इसवी सन 1346 मध्ये सिंहगड, तोरणा, पुरंदर किल्ले जिंकून निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमद कोकणात उतरला। त्यावेळी कोरीगड, सुधागड, सूरगड, सरसगड हे किल्ले त्याच्या ताब्यात आले। नंतर हे किल्ले आदिलशाहीत दाखल झाले। सिद्दी संबूळ हा कदाचित मोंगलांचा मांडलिक असावा, म्हणून मोंगलांनी त्याचा ताबा सिद्धीकडे सोपवला असेल। 1670च्या आसपास छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी या परिसरातील किल्ले ताब्यात घेतले आणि नारो मुकुंदांना सरसगड आणि सुधागडाची सबनिशी दिली आणि सरसगडाच्या देखभालीसाठी 2000 होऊन दिले। नंतर हा किल्ला भोर संस्थानाकडे गेला। संस्थाने खालसा झाल्यावर सरसगडाची मालकी इतर गडांप्रमाणे सरकारकडे आली। या गडाबद्दल असलेला हा एवढासाच संक्षिप्त इतिहास। या गडावर कसे पोहोचायचे ह्याबद्दलची सविस्तर माहिती आज विविध सामाजिक माध्यमांवरती उपलब्ध आहे, पण आम्हाला माहीत असलेली ही एकमेव वाट। पालीच्या श्री बल्लाळेश्वर गणेश मंदिराच्या इथून आम्ही हा गड चढण्यास सुरुवात केली। पायवाट घसरवणारी आणि दगडांनी खचून भरलेली आहे। इथून तुम्ही खाली विस्तीर्ण पसरलेलं पाली शहर न्याहाळू शकता। ज्या झपाट्याने हे शहर बदललंय, त्या झपाट्याने मात्र या गडाचं संवर्धन होऊ शकलं नाही। वरून घरंगळत आलेले हे भले मोठे पाषाण हे दगड त्यांच्या अस्तित्वाच्या संघर्षाची इथे कहाणी सांगतात। इतकी वर्ष निसर्गाचा प्रकोप सहन करूनही आजही हा गड अगदी दिमागात उभा आहे। या गडाचा इतिहास जरी संक्षिप्त असला तरी मित्रांनो, त्याच्यावरती विचार व्हायला हवा। स्वराज्याच्या झंझावातात सरसगडाचा फारसा उल्लेख सापडत नाही। या दुर्गाची निर्मिती कधी झाली हेही कळत नाही, परंतु यावरील वास्तू पाहता सातवाहनांचा काळ आठवतो। समुद्र सपाटीपासून अंदाजे 444 मीटर उंचीवर असलेला हा दुर्ग, तुम्ही इथून जवळच असलेल्या गेरा सरसगडाचे दर्शन घेऊ शकता। इथे पोहोचेपर्यंत चरायला आलेल्या गुरांखेरीज आम्हाला कुठल्याही वास्तूंचे अवशेष सापडले नाही। हो, पण समोर मात्र दिसत होता बेलाग सरसगड। अशी गडभ्रमंती करत असताना इतिहासाच्या पाऊलखुणांचा मागोवा घेणं खूप गरजेचं असतं। हे गड किल्ले त्याही वेळेला बरंच काही देऊन गेले आणि आजही ते आपल्याला बरंच काही शिकवतात। या गड किल्ल्यांवरचं स्थापत्य, त्यांची वास्तुकला, पाण्याचं नियोजन, मित्रांनो, या सगळ्या गोष्टी खूप शिकण्यासारख्या आहेत। मिळालेल्या माहितींचा, मिळालेल्या इतिहासाचं जरी आपण संगोपन केलं तरी माझ्या मते ते एक प्रकारचं दुर्ग संवर्धनच असेल। ऋग्वेद, कौटिल्य अर्थशास्त्र, महाभारत यासारख्या ग्रंथातून दुर्ग, त्यांचे प्रकार आणि महत्त्व याबाबतचं लिखाण दिसून येतं। इस्लामी सत्ता भारतात प्रस्थापित झाल्यानंतर त्यांनी इराणी पद्धतीचे दुर्ग निर्माण तंत्र वापरले असावे, म्हणूनच कदाचित किल्ला हे नाव वापरात आले असावे। कोणते दुर्ग किल्ल्यांसाठी उपयुक्त आहेत, दुर्गांवरील किल्ल्यांचं बांधकाम कसं असलं पाहिजे आणि मग त्या किल्ल्यांचा वापर कसा केला गेला पाहिजे ह्याबद्दलचं ज्ञान छत्रपती श्री शिवाजी महाराजांना अगदी योग्य प्रकारे होतं। म्हणूनच तर त्यांनी अशा दुर्गम दुर्गांचा समावेश आपल्या स्वराज्याच्या संरक्षणामध्ये करून घेतला। गडावरील राहणाऱ्या लोकांची शारीरिक क्षमता काय असू शकेल हे आपल्याला एवढी चढण चढून आल्यानंतर कळून चुकते आणि खूप दमून सुद्धा एवढी चढाई करून आल्यानंतर एक विजयाचा आविर्भाव आपल्या चेहऱ्यावरती असतो। हा छोटासा विजय उत्सव साजरा करून आम्ही पुढच्या चढाईला सुरुवात केली। श्री बल्लाळेश्वर गणेश मंदिर हे मोरेश्वर विठ्ठल सिंदकर यांनी 1640 साली बांधले। आज या मंदिराला बरेच भक्तजण भेट देतात।
पण त्यापैकी निम्म्या लोकांनाही कदाचित या गडाबद्दल माहीत नसेल, ज्यांच्यामुळे आज आपला देव देवळात आहे. त्यांच्या वास्तू मात्र आज दुर्लक्षित झालेल्या आहे. इथून आपण बराचसा प्रदेश निहाळू शकतो. मग सरसगडाचा वापर कदाचित टेहाळणीसाठी झाला असेल. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गडावरील पांडवांचं वास्तव्य आणि पाली शहरातून वाहणारी अंबा नदी हिचा काही संबंध लावला जाऊ शकतो का? महाभारतातील काशी नरेशला 3 मुली, अंबा, अंबिका आणि अंबालिका. अंबा, जी नंतर पांचाळ नरेशच्या पोटी पुन्हा शिखंडी म्हणून जन्माला आली. असो, इथे क्षणभर विश्रांती करून आम्ही आमच्या पुढच्या चढाईला सुरुवात केली आणि वरून येणाऱ्या घळीचं रौद्र रूप पाहू लागलो. इथे सुरू होतो छोट्या कातळ कोरीव पायऱ्यांचा टप्पा. जिथे तुम्ही उभे आहात त्याच्या मागे उभं राहण्यासाठी खूप छोटी जागा असून मागे सरळसोट गेलेली छोटी दरी सुद्धा आहे. पावसाळ्यात मात्र इथून चढताना थोडी काळजी घ्यावी. आता आम्हाला उत्सुकता होती पांडवांनी वास्तव्य केलेली गुंफा बघण्याची. पण मग एक प्रश्न पडतो, महाराष्ट्रात पांडव आले होते का? कारण जरासंधाची जहागीरदारी सांभाळणारा विदर्भ राजा भीष्मक, ज्यांची मुलगी माता रुक्मिणी, जी श्रीकृष्णांची भार्या, आणि महाभारतातील पांडवांचा अज्ञातवास विदर्भात व्यतीत झालेला आणि कीचकवध अमरावतीजवळील कीचकदरा येथे झाला असा उल्लेख जेव्हा पौराणिक कथांमध्ये आढळतो, त्यावेळेला मात्र स्थानिकांच्या ह्या आख्यायिकेंवरती विश्वास ठेवावा लागतो. हीच ती गुहा असेल का? कारण हे भुयार पुढे सरळ जाऊन उजव्या हाताला वळतं आणि खाली कदाचित एखादं मोठं तळघर असेल. अगदी समांतर आकारात कापलेले हे चौकोन, पाषाणात चिरून काढलेले हे भुयार आम्हाला त्या आख्यायिकेवरती विश्वास ठेवण्यास भाग पडते. पण सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही आतमध्ये जाणं टाळलं. स्थानिकांच्या माहितीनुसार किल्ल्यावरती एकंदर 5 गुहा आणि 2 दरवाजे आहेत. बघू आपल्या भ्रमतीमध्ये किती गुहा सापडतात त्या. इथून सुरू होतो थोडासा खडतर टप्पा. गुडघाभर उंचीच्या या कातळात चिरून काढलेल्या पायऱ्या चढताना मात्र आपली दमछाक होते. पण मग उत्कृष्ट वास्तुशास्त्राचं आपल्याला इथे दर्शन घडतं. महाराज म्हणतात, संपूर्ण राज्याचे सारथे दुर्ग. दुर्गे नसता मोकला देश, परचक्र येताच निराश्रय प्रजा भग्न होऊन देश उद्ध्वस होतो. देश उद्ध्वस झाल्यावरही राज्य यांचे कोणास म्हणावे? महाराजांना या दुर्गांचं महत्त्व अगदी अचूक माहीत होतं. म्हणूनच तर त्यांनी स्वराज्याच्या संरक्षणात अशा दुर्गम दुर्गांचा समावेश केला. शिवकाळापूर्वी दुर्गांवरती कदाचित एकच दरवाजा ठेवण्याची पद्धत असावी, पण या पद्धतीत धोका संभवत असल्याने किल्ल्यांवरती शिवकाळामध्ये अधिक दरवाजे बांधण्यात आल्याचे दिसून येते. इथून तुम्ही वर चढून आल्यावर आपल्याला दृष्टीस पडतो तो दिंडी दरवाजा, छोटा दरवाजा. अखंड कातळात चिरलेला हा दरवाजा अंदाजे 12 ते 15 फुटाचा असावा. मेहरबी कामान असलेल्या या दरवाजावरती कसलेही दुर्गशिल्प किंवा शरभशिल्प नसून आम्हाला दृष्टीस पडले ते त्रिदल किंवा पर्णशिल्प असावे. दरवाजाच्या तळाशी गडावर साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था केलेली आहे. दिंडी दरवाजातून प्रवेश केल्यावर समोरच दिसतात त्या कातळात कोरलेल्या पहारेकऱ्यांच्या देवड्या. या प्रशस्त देवड्यांमध्ये रात्रीच्या निवासाची किंवा निवाऱ्याची व्यवस्था होऊ शकते. या देवड्यांमध्ये दिवे लावण्यासाठी असलेली खोबणी आम्हाला दृष्टीस पडली. पण मग मशाली ठेवायला जागा होत्या का? निसर्ग निर्मित हा प्रचंड बालेकिल्ला त्याची अभेद्यता दाखवून देतो. ही मजबूत असलेली तटबंदी आपल्याला भक्कम सुरक्षिततेची हमी देते. या पायऱ्यांवरच एखाद्या शत्रूचा समाचार घेतला गेला असेल का? बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी हे एक शिवलिंग आहे आणि ह्या पायथ्यातच अशी चिरून काढलेली बरीचशी कोठारं किल्ल्याच्या दोन्ही बाजूला दिसून येतात. काही ठिकाणी पिण्याचे पाणीही दिसून येते. आम्ही हे प्यायलो सुद्धा. मित्रांनो,
हे पाणी म्हणजे आपल्यासाठी एक प्रकारचं तीर्थ असतं. या कोठड्यांचा उल्लेख बऱ्याच ठिकाणी शस्त्रागार, कैद्यांची जागा, तालीमखाने किंवा धान्य कोठारी अशी केली गेली आहे. अंतर्गत रचना ही शक्यतो सगळीकडे सारखीच दिसून येते. पण मग या गडांवरती लोहार होते का, शिकलकार होते का? कारण शस्त्रागार असल्यानंतर या लोकांचा समावेश असणं खूप गरजेचं असतं. बऱ्याच उचापती करून आम्ही गडावरील उर्वरित 3 गुहा आणि दुसरं प्रवेशद्वार बघण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु वाढलेल्या झाडीमुळे आम्हाला ते शक्य होऊ शकलं नाही. पण मग मागे असलेलं एक छोटं पाण्याचं टाकं पाहण्यासाठी आम्ही धडपड करू लागलो. इथून खालून वाहणारी आंबा नदी आणि शेतकऱ्यांची शेती आपण बघू शकतो. गडावरती एक उद्ध्वस्त चौतारा सोडला तर आम्हाला इतर कोणत्याही वास्तू दिसल्या नाही. पण बऱ्याच प्रयत्नानंतर मात्र आम्ही हे दुर्गम ठिकाणी असलेलं पाण्याचं टाकं बघू शकलो. इथे थोडं सावधगिरीने तुम्हाला पुढे खाली उभा असलेला माझा सहकारी दिसेल आणि मग त्याच्या खाली सुरू होते ती दरी. त्याच्यामुळे हे पाण्याचं टाकं पाण्यात एक वेगळीच रोमांचकता होती. हा निस्तब्ध उभा असलेला बुरुज पाली शहराकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघत असेल? गडावरती अशी बरीचशी पाण्याची टाकं आहेत, त्यामुळे गडावरील पाण्याचं नियोजन सहज कळून येतं. इथून आम्ही बाले किल्ल्यावर पोहोचताच आम्हाला देवळातील अर्धवट अवस्थेत असलेल्या ह्या विरगळी दिसल्या. या विरगळी आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करत आहेत? बाले किल्ल्यावरील हे छोटं तलाव, मग ते मोती तलाव हेच आहे का? माहीत नाही. आज हे तलाव कमळांच्या फुलांनी बहरून गेलेलं आहे. तलावालाच लागून असलेलं प्राचीन केदारेश्वर महादेव मंदिर पाहता या तलावातील पाण्याचा उपयोग पवित्र गोष्टींसाठीच केला गेला असेल. अशी दुर्गाभ्रमंती करत असताना बरेच प्रश्न मनात निर्माण होतात. महादेवाचं मंदिर आहे म्हणजे एखादा ब्राह्मण इथे नेमला गेला होता का? मग त्याने दानधर्मापोटी एखादं नाणं, एखादी मुद्रा या पाण्यात तर फेकली नसेल? किंवा थकलेला मावळा जेव्हा इथे पाणी प्यायला आला असेल, त्याच्या हातातलं एखादं कडं निसटून त्या तलावाच्या तळाशी तर गेलं नसेल? त्या तलावाच्या तळाशी सापडू शकतील का आपल्याला इतिहासाच्या पाऊलखुणा? माहीत नाही. अशा प्रश्नांची उत्तरं जरी आपण मिळवू शकलो ना मित्रांनो, तरी ते एक प्रकारचं दुर्ग संवर्धनच असेल. निदान भावी पिढीसाठी आपण काहीतरी उपलब्ध करून देऊ शकू. अन्यथा भविष्यात या गड किल्ल्यांवरती फक्त छायाचित्र खेचली जातील. कालांतराने हे दुर्गम दुर्ग किल्ले जंगल म्हणूनही घोषित होतील आणि मग त्यांच्या पायथ्यांवरती टुमदार उभी राहतील ती उच्चभ्रूंची फार्म हाऊसेस. मला इथे मुद्दामून नमूद करावं असं वाटतं मित्रांनो, आजही अशा अनेक दुर्ग संवर्धन संस्था आहेत ज्या अथक परिश्रम करून आजही दुर्गांचं, किल्ल्यांचं संवर्धन करत आहे. महादेवाच्या चरणी मी हीच प्रार्थना करेन की त्यांचं हे कार्य असंच सतत आणि अखंड राहू. ध्वजारोहणाची जागा बघून आम्ही बालेकिल्ल्याच्या तटावर येऊन उभे राहिलो आणि सहज मनात एक प्रश्न आला, एखाद्या मावळ्याने इथून जळत्या गवताच्या पेंडीने एखादा संदेश पोहोचवला असेल का? बालेकिल्ल्यावरती शहापीर बाबांचं असलेलं हे थडगं दरवर्षी इथे उरूस भरतो. बालेकिल्ल्यावरून उतरत असताना आम्हाला दृष्टीस पडला हा छोटासा चोर दरवाजा, जो खाली जाऊन त्याचं मोठं प्रवेशद्वार बनतं, पण तिथे बरीच पडझड झालेली असल्यामुळे आम्ही जाणं टाळलं. आणि मग शेजारीच असलेल्या चौकोनी जंग्यांमधून बाहेर डोकावून सहज मनाला प्रश्न विचारला, इथून गोळ्यांच्या फैरी झाडल्या गेल्या असतील का? किंवा एखादा बाण धनुष्यातून सोडला गेला असेल का? माहीत नाही. शेवटी औदुंबर हौद बघून आणि वर लटकलेली भली मोठी मधाची पोळी बघून आम्ही परतीचा प्रवास चालू केला. उन्हाने होरपळून निघालेला कातळ आता निसरडा झाला होता आणि पायात बूट असल्या कारणाने आम्ही सुद्धा बसूनच उतरण्याचा निर्णय घेतला. आणि उतरत असताना आम्हाला दिसले हे वर्तुळाकार खड्डे. काहींच्या मध्ये खुंटीची जागा, पण गडावरती जायसाठी पायऱ्या तर उपलब्ध होत्या. पण मग इथे खुंटीची गरज का भासली असेल
काही कल्पना करता येत नव्हती. कदाचित स्थापत्यशास्त्राचा एखादा भाग असेल का? एखादं रसायन मिश्रित मिश्रण ह्यात ओतून पाषाण फोडण्याचा तर प्रयत्न केला गेला नसेल? काही कळत नाही. दुर्ग भ्रमंती करत असताना असे भेडसावणारे प्रश्न स्वतःच्या मनाला नेहमी विचारत जा. तरच कदाचित आपल्याला महाराज कळतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की विचार करा. लॉकडाऊनमध्ये तेवढा वेळ आहे आपल्याकडे. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत. जय शिवराय.